गाय सांभाळायची तेव्हा ही गाय दर वर्षाला एकदा व्यायला पाहिजे, प्रसूत झाली पाहिजे. दरवर्षी विणारी असते तिलाच गाय म्हणतात, तिलाच कपिला म्हणतात. काळी असते म्हणून कपिला नाही, दरवर्षी विते म्हणून कपिला. आणि दरवर्षी गाय विणं ही अतिशय साधी आणि सोपी गोष्ट आहे. चांगल्या सांभाळाच्या गायी दरवर्षी विळू शकतात आणि चांगल्या प्रकारे त्यांच्याकडूनचे गोरे आणि कालवडी आपल्याला मिळतात. गोपालन करत असताना बरेचदा दूध हा एकमेव विषय घेऊन बऱ्याच ठिकाणी गायी सांभाळल्या जातात. पण एकटं गोपालन करण्याच्या दृष्टीनं दूध हा विषय सोडून बाकीचे 7 वेगळे विषय असे की ज्याच्यामधून गोपालनाचा फायदा होत राहतो. त्याच्यातला एक फायदा आपल्याला, आपण जर पशु संवर्धनाच्या स्टॉलला भेट दिली तर लक्षात येत राहील की जिथं गायी सांभाळलेल्या आहेत तिथं दुधाचा विचार न करता 65 वेगळ्या प्रकारची गो उत्पादनं सध्या राज्यामध्ये तयार केली जातात आणि ती विकली जातात. ही 65 गो उत्पादनं दैनंदिन कौटुंबिक गरजा पूर्ण करणारी आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला सध्या गो उत्पादनं न वापरता तिप्पट जास्त खर्च इतर उत्पादनांसाठी द्यावा लागतो. म्हणजे मार्केटमध्ये असणारे जर साबण म्हणलं तर तिप्पट किमतीचं साबण आपल्याला घ्यावं लागतं, जे की आपल्याला अगदी 30% किमतीमध्ये गोपालनामधून तयार झालेल्या आपणामधून मिळू शकतं. म्हणून गो उत्पादनांचा वापर करणारा माणूस हा गोभक्त असतो. त्यांनी गायच सांभाळायला पाहिजे अशातला भाग नाही. गो उत्पादनांचा वापर वाढवणं ही सुद्धा एक मोठी गोभक्ती आहे आणि ती करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ज्यांना गोभक्ती करायची आहे त्यांना, काही लोकांना ज्या अशक्त आणि कृषी गायी आहेत त्या आपल्या गोठ्यामध्ये आणून त्या सुदृढ करून त्या गाभण करून विक्री करणं अशा प्रकारचा सुद्धा व्यवसाय करता येत राहतो. तिथं कुठेही दुधाचा संबंध येत नाही. चांगल्या प्रकारच्या गायी ज्या इतरांच्या गोठ्यामध्ये गाभण ठरल्या नाहीत, ठरू शकल्या नाहीत, त्या आपण सांभाळण्यासाठी घ्यायच्या, करार पद्धतीवरती घ्यायच्या, त्यांचा चांगला सांभाळ करायचा आणि त्या एकदा गाभण ठरल्या की इतरांना सांभाळण्यासाठी आणि दूध उत्पादनासाठी विक्री करायची, हाही गोभक्तीचा चांगला मार्ग आहे. तिसऱ्या प्रकारचा जो मार्ग आहे तो याच्या पुढचा आहे की जी जनावरं मुळामध्ये वांज आहेत म्हणून ठरलेलं आहे की गाय माझ्यावरती येत नाही किंवा येते तरी ती गाभण ठरत नाही, बऱ्याच वेळेस उलटते, अशा सगळ्या जनावरांचा सांभाळ उपचारासाठी करायचा. आणि हे उपचार करत असताना पशुवैद्यकीय शास्त्र एवढं सोपं आहे, कुठल्याही खर्चिक बाबीमध्ये न पडता प्रत्येक गाय गाभण ठरण्याची जी कला आहे, कौशल्य आहे, ते फक्त एकदा समजावून घेतलं, छोट्याशा प्रशिक्षणातून निदर्शनास आलं आणि थोड्याफार वाचनातून विज्ञान त्यातलं लक्षात आलं तर कुठलीही गाय गाभण ठरण्यामध्ये अडथळा येत नाही. कारण गायीची स्वतःची क्षमता अतिशय चांगली. ही क्षमता जर विकसित झाली तर चांगल्या प्रकारची वांझ जनावरं ही गाभण करून विकता येत राहतात. अशा प्रकारचं सुद्धा गोपालन आपल्याला करता येऊ शकतं. प्रत्येक शहराच्या ठिकाणी आणि जिथं आपण आपला गो व्यवसाय करतोय तिथं गो पर्यटन केंद्राची जी संकल्पना आहे ती अतिशय चांगली आहे. गो पर्यटन केंद्राच्या ठिकाणी लहान मुलं आणि वृद्ध ह्या दोन्हींनाही चांगला मोठा विरंगुळा मिळू शकतो. आणि म्हणून गो पर्यटन केंद्राचा विचार जर केला तर दूध उत्पादन सोडून असणारं गो पर्यटन केंद्र आपल्याला साकारता येत राहतं. अशा प्रकारचे अनेक विषय आपल्या जर मनात असतील तर ते साध्य करण्यासाठी गोमाता आपल्याला मदत करते. आणि गोपालनामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी चांगल्या प्रकारे गायी सांभाळतो आणि मी गोसेवा करतो. नेहमीसाठी गोष्ट उलट असते. गाय माणसाला सांभाळते. तिच्यामधली असणारी अंगीकृत शक्ती आपल्या राज्यामध्ये 21 वेत देणारी गाय म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यामध्ये गायींच्या कडून 21 वेत घेतलेले पशुपालक आजही आहेत. दरवर्षी 9व्याच महिन्यामध्ये माझ्यावरती येणाऱ्या कालवडी ह्या पशुपालकांच्या आजही दारात आहेत आणि त्या शुद्ध पैदाशीच्या गोवंशाच्या लोकांकडे आहेत. 9व्या महिन्याला माझ्यावरती येणाऱ्या गायी, कालवडी अशा प्रकारे सांभाळलेले पशुपालक आपल्या राज्यामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टींचा आदर्श जर आपण एकत्रित घेतला तर आपल्याला चांगल्या प्रकारच्या दूध व्यवस्थापनाचा फायदा होऊ शकतो. हे करत असताना आणि अशा प्रकारचं गोपालन करत असताना पशुवैद्यकीय साथ आपल्याला 100% आवश्यक असते.
आणि ही उपचारांसाठी नसते. म्हणजे जनावरांचा डॉक्टर दिसला की हा फक्त औषधोपचार करणारा माणूस आहे म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर आपली गोभक्ती चुकलेली असते. प्रतिबंधात्मक उपायासाठी मदत करणारा पशुवैद्यक म्हणून गोभक्ती. गोभक्ती तेव्हा जेव्हा आपण प्रत्येक गायीच्या बाबतीमध्ये आजार होण्याच्या अगोदर जर तिला उपचार करत असू तर आपण गोभक्त. आजारी पडल्यानंतर डॉक्टरला बोलून जर तिचे उपचार केले आणि त्याच्यातही आपण जर समाधान मानत असू की मी खूप चांगल्या प्रकारची गोभक्ती केली तर त्या गोभक्तीला अर्थ नाही. कारण तेव्हा गायीनी वेदना सहन केलेल्या आहेत, तुमचा खर्च झालेला आहे आणि तिच्या शरीराची हानी झालेली आहे. ही हानी होण्याच्या अगोदर आपल्या व्यवस्थापनातून, आपल्या नजरेमधून आणि आपल्या लक्ष देण्यातून रोगावरती प्रतिबंध करण्याची क्षमता जेव्हा आपण डॉक्टरच्या औषधोपचारातून मिळवली ती खरी गोभक्ती. कृषी महोत्सवाला